श्रीकृष्ण मंदिर वडू बुद्रुक या ठिकाणी सर्व रिद्धपुरातील संत महंतांचं स्वागत. दंडवत दंडवत. या ठिकाणी मंदिर वडू बुद्रुक या गावामध्ये अशा प्रकारचे हे मंदिर आहे. महानुभाव श्रीकृष्ण मंदिर. याच गावात संभाजी राजाचा अंत झाला होता. या गावात संभाजी राजाचा समाधी मंदिर आहे या गावामध्ये, आणि या गावाच्या बाहेर असलेलं हे श्रीकृष्ण मंदिर. या ठिकाणी असे असलेले हे देवघर आणि ही देवपूजा. या ठिकाणच्या मंदिरामध्ये असलेली देवपूजा आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी अशी ही देवपूजा, अत्यंत सुंदर अशा प्रकारची देवपूजा. आणि या ठिकाणी 18 प्रसाद जोड आहेत. या ठिकाणी अत्यंत सुंदर अशा प्रकारचे हे वस्त्रप्रसाद जोड देवपूजा वंदन आपल्याला दिसत आहे. महत्त्वाचे मानाचं वंदन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि हे मुख्य वंदन अधिष्ठान या मंदिरातील बरे बाकी दंडवत मठामध्ये सर्वांचं स्वागत. रिद्धपूरवासियांच्या स्वागताची तयारी. ठिकाणी रिद्धपुरातील सर्व संत महंतांचं स्वागत. आणि अशा रीतीने अभ्यागत विधीचे प्रथम विधी. या ठिकाणी मुळावकर बाबांच्या आश्रममध्ये रिद्धपुरातील सर्व संत महंत आचार्यगणांचं स्वागत आहे. अशा रीतीनं महामंगलमय सोहळा अशा रीतीनं बाबांच्या आश्रममध्ये गावकरी मंडळी समस्त. या ठिकाणी रिद्धपुरातील सर्व संत महंत आचार्यगण तपस्विनी विभाग सर्व या ठिकाणी आसनस्थ आहेत. प्रसाद वंदनासाठी वडू या गावामध्ये या ठिकाणी आचार्य प्रवर श्री बाबाजी मुळावकर बाबाजी यांच्या पिढीमधील हे 4 वस्त्र प्रसाद आहेत. आणि पिढीची ही फुलारी आहे. असंचिन्नश्रीची मूर्त, भोगरामची मूर्त. आणि या ठिकाणचे हे 18 प्रसाद जोड आहेत. या प्रसाद जोडमध्ये 4 वस्त्र प्रसाद आहेत, 4 कर्दम प्रसाद आहेत, धातू प्रसाद आहेत, माळी, भवऱ्या, ओटी असे सर्व प्रकारचं कुलवंदन या ठिकाणी आहे. आणि बाबाजींनी हे वंदन सर्व रिद्धपुरातील आचार्यगणांना, संत महंत तपस्वी आदी सर्वांना वंदनासाठी आपल्याला घडवत आहात. या वंदनासाठी आपण सर्वजण या ठिकाणी बसलेलो आहोत. बाबाजींना खूप खूप दंडवत आहे. दंडवत प्रणाम. श्री गोविंद प्रभु महाराज की जय.